खिडकीपासची चिमुरडी. आईच्या काळजीला तसंच कारण होतं. तोतोचान खरं तर नुकतीच शाळेत जायला लागली होती आणि तिला शाळेतून काढूनही टाकलं होतं, फक्त पहिलीत असूनही. मागच्या आठवड्यातली गोष्ट. तोतोचानच्या बाईंनी आईला शाळेत बोलावलं. तुमची मुलगी अख्ख्या वर्गाचं लक्ष विचलित करते. तुम्ही कृपा करून तिला दुसऱ्या शाळेत घाला. माझी सहनशक्ती खरंच संपली आता. पण सगळ्या वर्गाला त्रास होण्यासारखं काय केलं तिनं? पहिली गोष्ट म्हणजे ती तिचं डेस्क 100 वेळा उघडते, बंद करते. मी तिला सांगितलं की कोणीही काहीही काढायचं असल्याशिवाय डेस्क उघडायचं नाही. तेव्हापासून तुमची तोतोचान सतत काहीतरी डेस्कमधून काढते आणि ठेवते. एकदा वही, एकदा पेन्सिल, एकदा पुस्तक. पुन्हा पुन्हा ती डेस्क उघडते, धाडकन बंद करते. असं किती वेळा? असं जवळजवळ 100 वेळा केलं आहे तिनं. प्रत्येक वेळी कधी वही काढ, कधी पेन्सिल काढ, कधी खोडरबर काढ. ती डेस्क उघडणार आणि बंद करणार. माझं डोकं अक्षरशः चक्रावून जातं आणि परत तिला काही बोलताही येत नाही, कारण ती प्रत्येक वेळी काहीतरी कारणासाठीच डेस्क उघडते आणि बंद करते. डेस्क उघडणे आणि बंद करण्यामागचं कारण तोतोचानच्या आईच्या लक्षात आलं. तिला आठवलं. तोतोचान पहिल्या दिवशी शाळेतून घरी आली तेव्हा खूप खुश होती. ए आई, शाळा खूप मस्त आहे. माझ्या घरच्या डेस्कला बाहेरून उघडण्याचे खण आहेत, पण शाळेतल्या की नाही वरून उघडण्याचे कप्पे आहेत. ते डेस्क खोक्यासारखे आहेत, माहिती आहे? ते आपोआप बंद करेल आणि सगळ्या वस्तू त्याच्या पोटात सुद्धा ठेवता येतात. आईच्या डोळ्यासमोर मजेत डेस्क उघडणाऱ्या आणि बंद करणाऱ्या तोतोचानचं चित्र उभं राहिलं. तिनं ते मुद्दाम खोडसाळपणे केलं आहे असं काही आईला वाटेना. नाविन्य ओसरलं की ती ते आपोआप बंद करेल अशी तिची खात्री होती. बरं, मी तिला सांगेन. अहो, तेवढंच असतं तर ठीक होतं, पण पुढे आता काय? जेव्हा ती डेस्कशी खेळत नसते तेव्हा ती वर्गात उभी असते. उभी असते? कुठे? आईनं आश्चर्यानं विचारलं. खिडकीपाशी. पण ती खिडकीपाशी का उभी राहते? आता मात्र आई पुरती गोंधळून गेली. रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलावण्यासाठी. जवळजवळ तासभर डेस्कशी खेळून झाल्यावर तोतोचान सरळ खिडकीपाशी जाऊन उभी राहायची. रस्त्यावरून जाणारे झकपक पोशाख केलेले बँडवाले तिला दिसायचे आणि मग ती त्यांना जोरजोरात हाक मारत राहायची. मग अख्खा वर्गच त्या खिडकीपाशी गोळा व्हायचा. तोतोचान त्यांना सांगायची, काहीतरी वाजवा ना. आणि मग एरवी शांतपणे जाणारे ते बँडवाले विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पिपाण्या, ढोल, झांजा मोठमोठ्यानं वाजवायचे. बिचाऱ्या बाई मात्र हे सगळं थांबण्याची वाट बघायच्या. शेवटी एकदा संगीत संपलं की मगच मुलं जागेवर जायची, फक्त तोतोचान सोडून. अगं, तू अजून खिडकीत काय करतेस? बाईनी विचारल्यावर ती म्हणायची, अहो, दुसरा बँड येईल ना. दुसरा बँड आला आणि आपण खिडकीमध्ये नसलो तर तो तसाच निघून जाईल. मग आपण कसं ऐकणार त्यांचं वाजवणं? हे सगळं किती तापदायक आहे ह्याचा तुम्हीच विचार करा, बाई कळवळून म्हणाल्या. ह्या अजून ती काय करते? अजून काय? अहो, अजून काय काय करते हे मला मोजता आलं ना तर मी तिला शाळेतून काढा असं म्हटलंच नसतं. एक क्षणभर बाईनी स्वतःला सावरलं. कालची गोष्ट. तोतोचान नेहमीप्रमाणे खिडकीशी उभी होती. मी धडा शिकवत होते. मला वाटलं ती रोजच्यासारखी बँडवाल्यांची वाट बघत असणार. तेवढ्यात तिने कुणाला तरी हाक मारली. ए, तुम्ही काय करताय? माझ्या जागेवरून ती कुणाशी बोलते हेच मला कळेना. तेवढ्यात तिनं पुन्हा हाक मारली. ए, तुम्ही काय करतात? ती रस्त्यात कुणाला हाक मारत नव्हती तर वर पाहून कुणाशी तरी बोलत होती. मला राहावे ना. मी उत्तर ऐकण्याचा प्रयत्न केला, पण काहीच ऐकू आलं नाही. ती पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत होती.
शेवटी मी खिडकीपाशी जाऊन कोण आहे हे बघायचा प्रयत्न केला आणि तिथे मला एक चिमण्यांची जोडी दिसली. त्या 2 चिमण्या वर्गाच्या वळचणीला घरटं बांधत होत्या. तोतोचान त्या चिमण्यांशी बोलत होती. आता चिमण्यांशी बोलू नका असं मी म्हणत नाही, कारण मुलांच्या आवडी मला समजतात. पण तरीही तास चालू असताना मध्येच तुम्ही काय करताय असं चिमण्यांना विचारायचं म्हणजे. आईनं माफी मागण्यासाठी काही बोलायच्या आधीच बाई म्हणाल्या, नंतर चित्रकलेचा तास होता. मी मुलांना जपानचा झेंडा काढायला सांगितला. तुमच्या मुलीनं मात्र नौसेनेचा झेंडा काढायला घेतला. अचानक तिने त्याच्याभोवती किनार रंगवायला सुरुवात केली. युवक दलाच्या फलकावर असते ना तशी. ती नेमकं काय करते हे मला कळण्यापूर्वीच पिवळ्या तेलकट खडूनं तिनं किनार काढली आणि ती सरळ कागदावरून डेस्कवर गेली. तिच्या त्या झेंड्यानं सगळा कागद व्यापला, त्यामुळे किनार काढायला जागाच नव्हती. तिनं पिवळा खडू घेतला आणि झेंड्याच्या सगळ्या बाजूनी 1760 रेघा मारल्या. त्याही कागदाबाहेर जाणाऱ्या. डेस्कवर भयंकर रेघांचं जाळच झालं. पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा आम्हाला ते काही खोडता आलं नाही. तरी बरं, त्या रेघा फक्त 3च बाजूला होत्या. नशीब, फक्त 3च बाजूला. अहो, पण जवळजवळ सगळा ध्वजस्तंभ कागदाबाहेर गेला आहे आणि तो अजूनही डेस्कवर तसाच आहे. बरं, मी एकटी नाही वैतागली आहे, शेजारच्या वर्गातल्या बाईंना सुद्धा खूप त्रास झाला आहे. आता मात्र आईला काहीतरी करणं भाग होतं. तिला दुसरी शाळा शोधायला हवी होती. अशी शाळा की जिथे तिच्या चिमण्या पोरीला समजून घेतलं जाईल. आता ज्या शाळेत त्या चालल्या होत्या ती आईनं खूप शोधून आणि विचार करून काढली होती. शाळेतून काढल्याचं आईनं तोतोचानला सांगितलं नव्हतं, कारण तिला तिची चूक काय आहे हेच कळलं नसतं आणि उगाच तिच्या मनातला गोंधळ वाढला असता. आणि म्हणून तोतोचान मोठी होईपर्यंत काही सांगायचं नाही असं तिने ठरवून टाकलं होतं. आई तिला म्हणाली, तुला नवीन शाळेत जायला आवडेल? मी की नाही एका खूप छान शाळेबद्दल ऐकलं आहे. चालेल, पण तोतोचान क्षणभर घोटाळली. पण काय? आईला शंका आली. हिला शाळेतून काढल्याचं समजलं की काय? पण तोतोचाननं निरागसपणे विचारलं, आई, पण त्या नव्या शाळेत बँडवाले येतील का गं? धन्यवाद.